तुझं ताट कुठे पूजेचं? आईजी, यावेळी मी फक्त हात जोडणार आहे वडासमोर. आईजी, वटपौर्णिमेच्या निमित्तानं आज आपण झाडं लावणार आहोत. चला, झाली का तयारी तुमची? निघायचं? ए बेबेत्या, यावेळी आपण वडाची पूजा नाही करणार आहोत, तर वडाचं झाड लावणार आहोत. आता हे कधी ठरलं? कालच. कोणी ठरवलं? आम्ही. आय मीन मी ठरवलंय. आणि काय हरकत आहे ना? हरकत काही नाही रे. ठरवता तुम्ही आणि आम्हाला जे गृहीत धरता ना त्याचा राग येतो मला. आय एम सॉरी बेबेत्या. आता सॉरी म्हणून काय उपयोग आहे? अगं मला माहित नव्हतं की तू सुद्धा येणार आहेस. मी काय करते ते तुला कधीच माहित नसतं श्री. बेबेत्या, नको ना चिडूस. चल ना, जाऊया ना. तुम्ही ठरवलंयत ना, मग तुम्हीच जा. मी नाही येणार. अगं ए बेबेत्या, बेबेत्या अगं. श्री, ऐकणार नाही ती. तुम्ही जा. आईजी अगं. तुम्ही जा. तुम्हाला ऑफिसला जायला पण उशीर होईल ना नंतर. अगं पण जा म्हटलं ना. आई चल निघूया. नको श्री, मी थांबते इथेच. बेबी, मला वड पुजायचा होता, लावायचा नव्हता. मावशी अगं, आपण वड लावलाच नाही तर कसा पुजणार आहोत? ते सगळं देव बघून घे. आपण कशा त्यात पडायचं? ए आई, चल ना प्लीज. नको श्री, मी अरे मनापासून सांगते. तुम्ही दोघं जा. श्री, तुम्ही दोघं जा. चल चल. येतो. चल. आई कुठे चाललीस? अरे आज वटपौर्णिमा आहे ना. नवरा कसाही असला तरी मी कर्तव्यात चुकणार नाही. वड पुजून नवरा टिकत नाही, चांगलं वागून टिकतो. चांगलंच वागतेय मी असं फक्त तुझं म्हणणं आहे. हे बघा, आज माझा उपवास आहे. पिंट्या ह्यांना सांग मला अजिबात काही वेडवाकडं बोलू नका म्हणून. तू सांग बरं त्यांना. पिंट्या, तिला सांग मी तिला बायको मानत नाही, त्यामुळे माझ्यासाठी वड पुजायची काही गरज नाही. पण मी मानते ना. पण मला नको येते. अहो, माझं मी करते. तुला जे काही करायचंय ते कर, फक्त माझ्या नावाने करू नकोस म्हणजे झालं. बघितलंस बघितलंस ना. अरे बायको आहे ना मी ह्यांची, ही लग्नाची. पिंट्या, इतके दिवस हे तिला ठाऊक होतं का? विचार तिला. हो, माहिती होतं मला. दमडीचं सुख नाही कधी दिलं, तरी देखील ही सगळं एवढं करते. त्याची काही चाड आहे का या माणसाला? तेच म्हणतोय ना मी. नाही ना सुख मिळालं तुला, मग जुलमाचा राम राम कशाला? काही वड वगैरे पूजू नकोस. आणि हे सगळं तुझ्यासारख्यांसाठी नाहीच आहे. म्हणजे काय? माझ्यासारख्यांसाठी नाही म्हणजे काय? अगं, जगणं असह्य केलंयस तू माझं.
त्या एकाच जन्मामध्ये मला तुझा इतका वीट आलाय, 7 जन्म कशाला मागून घेतेस? दांभिकपणा करायची काही एक गरज नाही. मी देवाधर्माचं करते, त्याच्यात आडवे येत आहे तुम्ही. अहो नरकात जाल. आत्ता कुठे आहे मग मी? पिंट्या पिंट्या बघितलंस कसे बोलतायत हे? काही ताळतंत्र आहे का यांच्या बोलण्याला? आई तू तरी कशाला वाढवतेस? असं काय करतोस म्हणजे? वडाची पूजा पण करायची नाही? अहो सवाष्ण बाई म्हटल्यानंतर वडाची पूजा करावीच लागते, नाही का लोक काय म्हणतील? हेच हेच ते सगळं लोकांसाठी करायचं. नाटकं नुसती. समाजात राहायचं ना म्हणजे समाजासारखं वागावंच लागतं. सगळ्या रीतीभातीला पाळाव्याच लागतात. आणि एवढं काय तुम्हाला अगदी खटकण्यासारखं झालं होतं? तुम्हाला ना मी काही करते म्हटल्यानंतर ना ते आवडणारच नाही. माझं सगळं वाईट. कशाला मी तरी नवीन साडी दिसते मलाच कळत नाही. ती म्हणाली वड पुजायचा की झाल्या सगळ्या तयार. ती म्हणाली नाही करायचं की थांबल्या सगळ्या. अगं मला वाटलं. काय वाटलं? आता आपण तिच्याच तालावर नाचायचं का? तरी आम्ही नाहीच गेलो. म्हणजे ते दोघच गेले ना? आधी मला जायचंच नव्हतं, त्यातनं मी तयार झाले. पण आपण जायचंय ना? हो. मी माझ्या मैत्रिणीशी बोलले, तिच्या घराशेजारी एक वडाचं झाड आहे, आपण पूजायचं. मग निघूया आपण. हो, तिला दाखवून देऊया ना, तिच्याशिवाय आपलं काही अडत नाही म्हणून. मला तर वड पुजायलाच हवा. ऍटलीस्ट पुढच्या वर्षी तरी लग्न व्हायलाच हवं माझं. खरंच